दिल्लीतील जंतर मंतर इथं सुरू असलेल्या झुरळ जनता पक्षाच्या आंदोलनाचा आज 34वा दिवस आहे। नीट परीक्षेतील कथित अनियमितता आणि इतर विद्यार्थी हितांच्या मागण्यांसाठी सुरू असलेल्या या आंदोलनात आजही विविध संघटनांचे कार्यकर्ते आणि विद्यार्थी सहभागी झाले। यावेळी झुरळ जनता पक्षाचे संस्थापक अभिजित दिपके यांनी पत्रकारांशी संवाद साधताना गंभीर आरोप केले। त्यांनी सांगितले की गेल्या महिन्याभरापासून सुरू असलेले आंदोलन पूर्णपणे शांततापूर्ण पद्धतीने सुरू आहे आणि आंदोलनकर्त्यांकडून कोणताही हिंसाचार किंवा अनुचित प्रकार घडलेला नाही। मात्र आंदोलनाची प्रतिमा मलिन करण्यासाठी आणि वातावरण बिघडवण्यासाठी काही बाहेरील घटकांना मुद्दामून पाठवण्यात आल्याचा आरोपही त्यांनी केला। आंदोलन बदनाम करण्याचा कट रचला जात असल्याचा दावा करत त्यांनी प्रशासनाने निष्पक्ष भूमिका घ्यावी अशी मागणी केली आहे। दरम्यान जंतर मंतर परिसरात मोठ्या प्रमाणात पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आलाय। कोणताही अनुचित प्रकार घडू नये आणि कायदा सुव्यवस्था कायम राहावी यासाठी सुरक्षा यंत्रणा सतर्क आहे। आंदोलनस्थळी येणाऱ्या प्रत्येक व्यक्तीवर लक्ष ठेवले जात असून नियमित सुरक्षा तपासणीही वाढवण्यात आली आहे। आंदोलनकर्त्यांनी आपल्या मागण्या पूर्ण होईपर्यंत आंदोलन सुरूच ठेवण्याचा निर्धार व्यक्त केलाय। दुसरीकडे या आंदोलनामुळे राजधानीतील राजकीय वातावरण अधिकच तापले असून पुढील काही दिवसांमध्ये सरकारची भूमिका काय असेल आणि आंदोलन कोणते वळण घेईल याकडे देशभराचं लक्ष लागलंय। आम्ही मागच्या सरकारकडे गेलो होतो चर्चेसाठी पण सरकारने 5 तास बसून ठेवलं। 5 तासात ते फक्त 10 मिनिटं बोलले, तर त्यांनी एका प्रकारे आमचा पूर्ण टाइम वेस्ट केलेला आहे। आता जर सरकारला चर्चा करायची असेल तर ही सरकारच्या घरी होणार नाही, आता ती जंतर मंतर। परंतु दिपकेजी, या आंदोलनामध्ये अनेक वेगळ्या शक्ती देखील घुसलेल्या आहेत, तुमचं आंदोलन बिघडवण्याचं काम करतात आहेत आणि या सगळ्या आंदोलन बिघडवत असताना पोलिसांचा देखील सौम्य लाठीचार्ज जो आहे तो आंदोलकांवरती होताना पाहायला मिळतोय। काय सांगाल या संदर्भात? जे लोक इथं उत्मात करतात पोलीस त्यांना काही करत नाही। 12-12 वर्षांच्या मुलींवर लाठीमार करतायत, ते 15-15 वर्षांच्या मुलींचे कपडे फाडून त्यांना मारतायत। पण जे सिव्हिल ड्रेसमध्ये काही लोक दगडफेक करत होते आणि असं पाहण्यात आले की काही पोलीसवाल्यांनी सुद्धा गाड्या फोडलेल्या आहेत, तर सिव्हिल ड्रेसमधल्या पोलिसांनी गाड्या फोडल्या, त्याचे व्हिडिओ आलेले आहेत। तर पोलीस कुठं ना कुठं कॉम्प्रोमाइज आहे। पोलीस कुठं ना कुठं जे बाहेरून गुंडे येत आहेत त्यांच्यासोबत मिळून हे प्रोटेस्टला डिस्टर्ब करायचा प्रयत्न करतात। महाराष्ट्रात देखील मोठ्या प्रमाणात आंदोलन होताना पाहायला मिळतंय। मुंबईमध्ये राज ठाकरे, आदित्य ठाकरे किंवा अमित ठाकरे हे सगळेजण आता आंदोलनात सक्रियपणे सहभागी होतात आहेत। आंदोलक मुलांच्या पाठी उभे राहतात आहेत। आज प्रकाश आंबेडकरांनी महाराष्ट्र बंदची हाक दिली आहे, तर परवा पुन्हा एकदा दोन्ही ठाकरे बंधू एकत्रितरित्या आंदोलन करतायत। कशा पद्धतीने या सगळ्या आंदोलनाला बघताय आणि तुमचा जाहीर पाठिंबा काय तुमचा मेसेज आहे? माझा मेसेज हा जो मी आधीच म्हणत होतो की आता वेळ आलेली आहे, आपल्या सगळ्यांना आपले जे पॉलिटिकल डिफरन्सेस आहे ते बाजूला ठेवावे लागतील। आपले जे काही आयडिओलॉजिकल डिफरन्सेस आहे ते बाजूला ठेवावे लागतील, कारण की आता जो विषय तो खूप मोठा विषय, देशाच्या भविष्याचा विषय। जर आज आपण एकत्र येऊन आवाज नाही उठवली किंवा आंदोलन नाही केलं तर ह्या देशात वाचवण्यासारखं काही राहणार नाही, मुलांचं भविष्य वाचवण्यासारखं। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणतात की मुलांच्या खांद्यावरती बंदूक ठेवून हा सगळा आंदोलनाचा प्रकार सुरू आहे आणि फेसलेस आंदोलन आहे अशा पद्धतीची टीका करतात ते। मुख्यमंत्री फडणवीसांना माझी एकच विनंती आहे, तुमच्या घराच्या 500 मीटरवर आकांक्षा चतुर्वेदीने आत्महत्या केली होती, पहिले तिच्या घरी जा साहेब, तिच्या घरी जाऊन भेटा। तिचे आईवडील आजही म्हणतात की आमच्याकडे सरकारचं कोणीच नाही आलेलं आहे, तर तुम्ही तुमचं काम आधी नीट करा, नंतर दुसऱ्यांना ज्ञान द्या।